नमस्कार मित्रांनो, शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची राजकीय किंमत आता शिंदे गटाला चुकवावी लागण्याची चिन्ह आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीमध्ये 2 दिवस ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता। मात्र या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगले तापले आहे। दरम्यान या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निकटवर्तीय नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले। त्यातच शिंदे गटातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी हातवर केल्याचे पाहायला मिळाले। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा काढला। यामुळे शिंदे सेनेचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। शिंदे सेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही याची झळ बसू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या वादळानंतर रामदास कदम यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत, असे त्यांनी म्हटले। तसेच दिवाळी होती, लोकांच्या घरातील कंदील विसता कामा नये, लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून मी 2 दिवस पार्थिव ठेवले, असे उद्धव ठाकरेंनी सांगावे। माझे काहीच म्हणणे नाही, हे जे तुम्ही आज सांगत आहात तेच महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगावे, हेच माझे म्हणणे आहे। लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले, असे त्यांनी सांगावे, असे म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव 2 दिवस खोलीत का ठेवलं, हा संशय मी व्यक्त केला होता। त्यात गैर काय? माझी मागणी योग्य असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे। बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील होते। अनिल परब माहिती देत आहेत, पण उद्धव ठाकरे का गप्प आहेत? मी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, ते आमचे दैवत आहे। त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की मला त्यांनीच सांगितलं की मी त्यांच्या हातांचे ठसे घेऊन ठेवले आहेत, असे देखील रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते। मात्र रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।